भारत अमेरिकेदरम्यान नव्या अध्यायाची सुरुवात. भारतात उत्पादित वस्तूंवरील प्रति आयात शुल्कात अमेरिकेकडून घट. 18% शुल्काची घोषणा. व्यापार करारावर उभय देशांची सहमती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा. आयात शुल्कात घट केल्याबद्दल जनतेच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांनी मानले ट्रम्प यांचे आभार. दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र काम करतात तेव्हा त्याचा दोन्ही देशातील जनतेला लाभ होऊन परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत अमेरिकेदरम्यानच्या मुक्त व्यापार करारात कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राचं पूर्ण संरक्षण. अमेरिकेचा 50% कर 18% कमी झाल्याची पियुष गोयल यांची माहिती. दोन्ही देशातल्या करारविषयक वाटाघाटी अंतिम टप्प्यात. या आठवड्यात मुक्त व्यापार कराराचं संयुक्त निवेदन जारी होण्याची अपेक्षा. भारत अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होणार. क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भारत अमेरिका व्यापारासंदर्भातील घोषणांनी शेअर बाजारात तेजी. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुमारे 2000 अंकांची वाढ. निफ्टीही 25,700च्या पार. लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना गदारोळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षातल्या 8 सदस्यांचं निलंबन. सरकार भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराची माहिती संसदेला देणार. मात्र विरोधकांचं बेजबाबदार वर्तन लोकशाहीसाठी घातक असल्याची JP नड्डा यांची राज्यसभेत टीका. अमेरिकेसोबतच्या व्यापार घोषणा आणि युरोपीय महासंघ यासह अन्य देशांसोबत झालेल्या व्यापार कराराबद्दल रालोआ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआच्या बैठकीत अभिनंदन. शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा खाजगी कंपनीसोबत करार. 5,000हून अधिक महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी. पक्षहितासाठीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा खंबीर निर्णय घेतला असं सांगत आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी केलं स्पष्ट. आणि ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर अशा 4ही ठिकाणी महापौरपदी महायुतीच्या लाडक्या बहिणी विराजमान. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात